बातम्या मुंबई पुण्यातल्या। मुंबईकरांच्या सेवेत लवकरच वंदे मेट्रो एसी ट्रेन MRVC कडून अत्याधुनिक 238 रेकसाठी निविदा प्रक्रिया सुरू। लाखो नियमित प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल सेवेचा कायापालट आता होणार। पश्चिम रेल्वेने एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीमध्ये तिकीट तपासणी मोहिमांमधून 27 लाखांहून अधिक विना तिकीट प्रवाशांना पकडून 172 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा दंड वसूल केला। तिकीट दरवाढीनंतर पीएमपीच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली, मात्र प्रवासी संख्या घटली आणि ती वाढवण्यासाठी पीएमपीएल प्रयत्न करतोय। 2025 मध्ये तिकीट विक्रीतून पीएमपीला 678 कोटी 89 लाख रुपये उत्पन्न मिळालं। मांद्रेमध्ये मंगळवारी पाली हिल जलाशयाच्या 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतील गळती थांबवण्याचे काम हाती घेण्यात आले। सकाळी 10 वाजेपासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत विभागातील पाणीपुरवठा बंद असेल। ठाण्याच्या पुणे विभागातील घरांची उद्या सोडत, तर सोलापूर, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड, पुणे, सांगली या ठिकाणी 4186 घरांची सोडत उद्या संगणकीय सोडत काढली जाणार। पीएमपी उत्पन्नामध्ये 98 कोटींची वाढ, मात्र तिकीट दरवाढीमुळे प्रवासी 9 लाखांनी घटले। 2025 मध्ये तिकीट विक्रीतून पीएमपीला 678 कोटी 89 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं। पुण्यात रात्री थंडी आणि दुपारी उन्हाचे चटके, किमान तापमानामध्ये घसरण तर कमाल तापमानामध्ये वाढ। सलग तिसऱ्या दिवशी किमान तापमानामध्ये अर्धा ते 1 अंशानं घट झाली। शहरासह जिल्ह्यातील थंडी देखील वाढली। मुंबईत हवेचा AQI पुन्हा वाईट श्रेणीमध्ये गेला। हवा पुन्हा एकदा प्रदूषित झाली आहे। दृश्यमानतेवरती परिणाम झालाय। मुंबईचा AQI 204 वर पोहोचलाय। विमानतळावर भटके कुत्रे धावपट्टीजवळ आढळले। सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला। विमानतळ परिसरात कुत्र्यांचा मुक्त संचार, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष, नागरिकांची नाराजी।